नमस्कार, दंडवत। आजची रेसिपी आहे आपली अख्ख्या मसूरची भाजी आणि सुगरणीचा खोपा या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। चला तर मग बनवू आपण आजची रेसिपी। मी हे खोबरं दळून घेतलं म्हणजे आता मिक्सरच्या भांड्यातून आता मसाला टाकून आणि लसूण टाकून अजून दळून घेणार आहे। आणि हे खूप कांदे लागतात, खूप सारे कांदे लागतात आपल्या मसूरच्या भाजीला। आणि हा घेतला आहे लसूण। हा मसाल्याचा डब्बा। मी काही मसाले बिसाले काढत नाही, हे तुम्हाला माहितीच आहे। तर मग आता इथे मी टाकते मसाला। आपले आहे तरी 5-6 लोकांची भाजी आणि मी टाकते 2 चमचे मसाला आणि त्याच्यात अजून थोड्या लसूणच्या कळ्या टाकते। हे आहे असं आणि मी आता मिक्सरला फिरवून घेते, नंतर तुम्हाला भाजी बनवताना दाखवते। आणि हा कढीपत्ता पण टाकते। कढीपत्ता पण मी याच्यातच वाटून घेते। खोबरं, मसाला, लसूणच्या कळ्या आणि कढीपत्ता एवढं वाटण करून घ्यायचं आपल्याला। फक्त याच्यात दाण्याचा कूट टाकायचा नाही आपल्याला। जरा जास्तच तेल लागतं, बस एवढं। आज मी दररोज 1.5 पळी तेल टाकते, तर आज डबल तेल टाकलं मी, 3 पळ्या टाकलं। आणि नंतर हे लसूण टाकते, हे अद्रक टाकते आणि हे जिरं टाकते आणि हे आधी ठेचून घेते। आणि या भाजीला काही जास्त असे मसाले लागत नाही, एवढेच मसाले लागतात। आणि याला लागते जास्त प्रमाणामध्ये कांदा खूप सारा लागतो त्यात। आणि आमच्याकडे खूप सगळ्यांनाच खूप आवडते मसूरची भाजी। आराध्यला आणि त्याच्या मामीला म्हणजे माझ्या सुनबाईला, या दोघांना तर खूपच आवडते। म्हणून खास त्यांच्यासाठी मला करावी लागते ही भाजी। तिला पण तिकडे मिळाली नाही ना ही भाजी, म्हणून मी आता करते भाजी। तापलंच असेल बंद करून। हे तळून घेते मी, तळून घेते म्हणजे घेतलं तळून आणि ठेचल्यामुळे बारीक झालेलं असतं, ते लवकर तळता येतं। आणि ते कांदा परतवायचा आहे आपल्याला आता। हा एवढा कांदा टाकते मी। आपलं पाव किलो असेल, आपलं 1 वाटी मोठी वाटी भरून टाकलं होतं मी भिजायला अख्खा मसूर, तो पाव किलो असेल। आणि आता मी चांगला कांदा परतून घेते, लाल होईपर्यंत परतून घेते कांदा। मग तुम्हाला पुढची कृती दाखवते। आता याला वेळ लागेल जरा। कांदा झाला आहे आपला बऱ्यापैकी गुलाबी झाला आहे बघा तुम्ही। असं आता मसाला तळून घेते आणि एक बाजूला गरम पाणी ठेवलं आहे। हे मसूर काढून घेतले आणि आता मसाला तळून घेते। मसाल्यामध्ये दुसरं काहीच नाही, आपण जो काही मिक्सरमधून फिरून घेतला तोच मसाला आहे। हा मसाला टाकते, दुसरं काही टाकणार नाही आपण। जो मिक्सरमधून काढलेला जो मसाला आहे ना, तोच टाकणार आहोत। आणि त्याला चांगलं तळून घेते। कांद्याचं तेल जे सुटलं आहे ना, त्याच्यातच मसाला, आपण असं वेगळं काही तेल घेतलं नाही मसाल्यासाठी। आणि तेच आता चांगलं उलटपालट करून घेते।
आणि शिजवून घेते परत. आता बाकीचे मसाले टाकते. धना पावडर आणि हळद पावडर टाकते आणि थोडीशी लाल चटणी टाकते. आता मसूर टाकून घेते. हे नेहमीप्रमाणे मीठ टाकते भाजीमध्ये आणि मिठामध्ये परतून घेते चांगलं. इकडे आपलं पाणी उकळतच आहे आणि हे चांगलं मिठात परतून घेते. आणि चवीनुसार ज्याची जेवढी भाजी कमी भाजी असली तर कमी, जास्त असेल तर जास्त टाकायचं असतं ना मीठ. हे तर तुम्हाला माहितीच आहे, काही असं वेगळं नाही आहे. आणि भाजीचा खूपच सुगंध सुटला आहे घरामध्ये. काय नाही, हिला खूप कमी मसाले लागतात. करायला साध्या सोप्या आणि खायला चटपटीत अशी रेसिपी असते आपली. मसाला नसला आपल्याकडे तर काही नाही, त्याच्या वाचूनही चालू शकतं. फक्त करताना व्यवस्थित चित्त देऊन केलं पाहिजे, म्हणजे होते भाजी. आणि हे टाकते मी गरम पाणी. आपल्या ह्या मसाला आणि मसूर पूर्णपणे शिजला. आता आपल्याला थोडं पातळ करायचं आहे, भातासोबत खायचं आहे. भात पोळीसोबत भाकरीसोबत खायसाठी, नाहीतरी असाही खाल्ला तर चालतो, पण पातळ करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी पाणी टाकते अजून. तुम्हाला पूर्ण काही शिजल्यावर दाखवेलच. आता 2 मिनिटात होईल भाजी, मी तुम्हाला दाखवते. चला तर मग आता आपल्या भाजीची सर्विंग बघूया आपण. ही बघा कशी छान भाजी झाली आपली. दिसते आहे ना तुम्हाला? खूपच सुंदर लागते. खायला तर इतकी अप्रतिम लागते अख्ख्या मसूरची भाजी. विटॅमिन तर भरपूर असतात तिच्यामध्ये, मला नाही सांगता येणार, पण भरपूरच विटॅमिन असतात. आणि प्रोटीन कॅल्शियम काय असेल ते असेल, पण खूप अप्रतिम लागते खायला. आम्ही नेहमी बनवतो आणि आमच्याकडे ठराविक लोकांना तर खूपच आवडते. चला तर मग तुम्हाला जर का अख्ख्या मसूरची भाजी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय. आणि मात्र तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा.